मी रमेश फुले, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचा सचिव आहे अजित पवार गटाकडे. मी मागील 1980 पासून उत्तर नागपूरमध्ये राहतो आहे. तेव्हापासून तर आजपर्यंत उत्तर नागपूरच्या विकासासाठी मी अनेक कामं केली आहे. सर्वप्रथम मी उत्तर नागपूरच्या ज्या एरियामध्ये राहतो, विनोबा भावे नगर, या एरियापासून मी माझ्या विकास कामाची सुरुवात केली. हा एरिया, संपूर्ण एरिया हा नागपूर सुधार करण्याचा असून या एरियामध्ये कुठल्या प्रकारचे रोड, लाईट, इलेक्ट्रिक अशा आणि शाळा अशा या एरियामध्ये नव्हत्या. परंतु या संपूर्ण भागाचा जर विकास करण्याकरिता मी अगत्याने नेहमी आंदोलने केली. नागपूर सुधार 50ला आंदोलने केली, पाण्यासाठी मोर्चे काढले, इलेक्ट्रिकची लाईन घरोघरी यावा त्याच्यासाठी मोर्चे काढले. या इथं बसेसची व्यवस्था नव्हती, बसेस सुरू होण्याकरिता व्यवस्था केली. इथं शाळा नव्हत्या, महाविद्यालय नव्हते, तर मी स्वतः या एरियामध्ये शाळा आणि महाविद्यालय काढून या एरियाचा विकास प्रामुख्याने मी इथं केलेला आहे. अजून माझ्या अनेक इथं डेव्हलपमेंट अशा योजना आहेत की ह्या संपूर्ण एरियामध्ये एक चांगलंसं असं इंग्लिश मिडियमचे कॉन्व्हेंट सुरू करणे, स्वच्छ आणि सुंदर असे या गोरगरीब एरिया करता दवाखाने सुरू करणे, वाचनालय सुरू करणे आणि प्रत्येक समाज मंदिर तयार करून त्या समाज मंदिरामध्ये मागासवर्गीय, दलित, मुस्लिम लोकांकरता वाचनालय उभे करणे हा माझा प्रामुख्याने उद्देश आहे. मागील 3 टर्म पासून या 4 टर्म पासून इथं RPIचे आमदार बनले, बीजेपीचे आमदार बनले, काँग्रेसचे आमदार बनले, पण या लोकांनी या उत्तर नागपूरचा विकास कशाप्रमाणे करायला पाहिजे आणि उत्तर नागपूरचा विकास कुठे कुठे आपण त्या एरियामध्ये विकास करत असताना कुठे कुठे आपल्याला काय काय योजना राबवल्या पाहिजे ह्या मागील कुठल्याही आमदारांनी काही केलेलं नाही. सर्व फोकणारबाजी केलेली आहे. लोकांशी, मागासवर्गीय बौद्ध दलित लोकांशी, मागासवर्गीय लोकांशी, इथील राहणाऱ्या मुस्लिम लोकांशी दगाबाजी केलेली आहे. इथला जो विकास आहे या लोकांमुळे, स्थानिक आमदारामुळे इथला विकास रोखला गेलेला आहे. इथं कुठल्याही प्रकारचं असं चांगलं असं सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल नाही, इथं चांगले असे महाविद्यालय नाही, रोडची व्यवस्था नाही. ह्या आपल्या ऑटोमॅटिक चौकामध्ये जर प्रामुख्याने आपण जर गेले तर तुम्हाला तिथं अशी रोडची अव्यवस्था आहे की चालणारे शाळेतले मुलं किंवा कोणी असे ऑफिसेसमध्ये जाणारे लोक त्यांच्या अंगावरती अक्षरशः आजबी तिथं किचड उडते आहे. हा बुद्धनगरचा नाला जो कमाल चौकापासून तर ह्या इंदोरा चौका आपल्या राणी दुर्गावती चौकापर्यंत जो नाला वाहतो, ह्या नाल्याच्या काही वर्षापासून तर भिंत तुटलेली आहे, पण ते भिंत अजूनपर्यंत ते दुरुस्त झालेली नाही. असे अनेक प्रश्न आहेत की जे आपल्याला उभ्या करायचे आहे. इथं चांगलंसं वाचनालय नाही. आता भारतीय जनता पार्टीने इथं आपलं डॉक्टर बाबासाहेब कन्व्हेन्शन हॉल उभं केलं आणि आपल्या येथील बौद्ध लोकांना आणि मागासवर्गीय लोकांना तिथं सुविधा करून दिली, वाचनालयाची सुविधा केली. असे जे नवीन उपक्रम आहेत. आता जे आपला इथं प्रामुख्याने एक चांगला एक असा सुसज्ज असा दवाखाना पाहिजे, तो सुसज्ज दवाखाना नाही. प्रत्येक एरियामध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळा पाहिजे, त्या शाळा नाही. नागपूर महानगरपालिकेने काय केलं? नागपूर महानगरपालिकेने पूर्ण उत्तर नागपुरामध्ये शाळा सुरू केल्या, परंतु कशा एका 2 रूम मध्ये 1 ते 4 पर्यंत वर्ग भरते आणि तिथला जो अनुदान येते इथले स्थानिक लोक तो हडपून टाकते. त्यामुळे इथला विकास झालेला नाही. आणि जे ते दवाखाने काढलेले आहेत छोटे छोटे, तिथे एवढे वाईट परिस्थिती आहे. एक तर लोकांना जायसाठी रस्ता नाही आहे आणि ज्या घरामध्ये असेल किंवा ज्या बिल्डिंग मध्ये तो दवाखाना असेल तिथं वरून आजूबाजूला पाणी टपकते, गटारच्या लाईनी वाहत आहेत, पाण्याच्या लाईनी फुटलेल्या आहेत. आज झोपडपट्ट्यामध्ये लोकांना पिण्याकरिता पाणी नाही आहे. आज जेवढे या उत्तर नागपूरमध्ये सगळ्या स्लम वस्त्या आहे, ह्या स्लम वस्त्यामध्ये लोक, जो गोरगरीब लोक आहे, झोपडपट्ट्याचे लोक आहे, रस्त्यावरती ड्रम ठेवतात आणि नागपूर महानगरपालिका त्यांना तिथं पाणी देते रोज. हा उपक्रम मागील 15-20 वर्षापासून सुरू आहे. अरे ही जनता हैराण झालेली आहे. इथल्या जनप्रतिनिधीकडून, इथल्या आमदार खासदाराकडून लोक हैराण झालेले आहेत की त्यांना कुठेतरी बदलाव पाहिजे आणि त्या बदलावासाठी हा नागपूर स्वच्छ आणि सुंदर बनण्याकरता मी आज प्रणय केलेला आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उत्तर नागपूर आमदारकी पदासाठी उभा आहे.
मी कॉलेजच्या इलेक्शन पासून मी 1985 पासून कॉलेजच्या इलेक्शनला पहिला मी अध्यक्ष होतो आणि तेव्हापासून मी ह्या सक्रिय राजकारणामध्ये 1990 पासून मी ह्या काँग्रेस पक्षामध्ये काम करून मी ह्या राजकारणामध्ये सक्रिय होतो. परंतु मला हे माहीत होतं तेव्हा आमचे डॉक्टर मधुकर वासनिक नेते होते, दत्ताभाऊ मेघे नेते होते, यांच्या सोबत राहू इथं आम्ही या एरियाचा विकास केला. त्यांच्या फंडातून आम्ही हे निधी आणून ह्या संपूर्ण एरियाचा आम्ही विकास केला. जेव्हा उत्तर नागपूर जेव्हा 1992ला जेव्हा डुबला होता पाण्यामध्ये, झोपडपट्ट्या जेव्हा डुबल्या होत्या, तेव्हा दत्ताभाऊ मेघे आणि मी आणि मधुकर वासनिक साहेब आम्ही पूर्ण एरिया फिरलो आणि त्यांना ज्या ज्या योजना पाहिजे होत्या, जिथे झोपडपट्ट्याचं सामान वाहत गेलं, जिथे झोपडपट्ट्या तुटल्या, त्या लोकांना त्यांच्या मार्फत मी अनुदान आणून दिलं, जिल्हाधिकाऱ्या मार्फत अनुदान आणून दिलं आणि तिथला विकास केला. आणि तेव्हापासूनचा मला हा 1990 पासूनचा आतापर्यंत मी तेच काम केलो. उत्तर नागपुरामध्ये जे जे आंदोलन झाले त्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी भाग घेतला, हिरीने भाग घेतला, स्वतः तन्मन धनाने मी काम केलं. आपले उपेंद्र शेंडे साहेब यांनी आंदोलन जेव्हा उभारलं, जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते की या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे, त्या आंदोलनामध्ये आम्ही उडी घेतली होती. त्या आंदोलन पवार साहेबांच्या विरोधात आम्ही जाऊन ते आंदोलन आम्ही उभं केलं. आपला अंबाझरीचा जो गार्डन आहे, ह्या अंबाझरीचा गार्डन काही समाजकंटकांनी उद्ध्वस्त करून टाकला होता. ते गार्डन आपल्याला हस्तगत करण्यासाठी आम्ही इथं इंदोरापासून पूर्ण नागपूर शहरामध्ये बौद्ध लोकांचं पूर्ण असं आंदोलन उभं करून टाकलं होतं. तेव्हा आपल्याला ती जागा भेटली. काही हरामखोर लोकांनी ते आपल्या हे दीक्षाभूमीची जागा तिथं पार्किंगची व्यवस्था केली, त्यांना आम्ही उद्ध्वस्त केलं हरामखोरांना आणि ते जागा आपल्या ताब्यात आणली. त्याचप्रमाणे आता नाऱ्याची 130 एकर जागेसाठी तिथं 130 एकर जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तयार होणार आहे आणि सरकारने ते मान्य केलं. परंतु काही दिवस ते ठप्प राहिला. आम्ही 2008ला आम्ही ते नीव टाकली होती. 2008ला वेदप्रकाश आर्य आणि मी आम्ही आंदोलन केले, तेव्हा आंदोलन पुकारले, पण काही दिवस ते स्थगित राहिले. आतापर्यंत ते स्थगित होते. पण काही लोकांनी तिथली जागा, काही बिल्डर लोकांनी आपल्या घशात घातली. 60 एकर जागा तिथली लोकांनी घशात घातली. 70 एकर जागा आहे. त्या 70 एकर जागेमध्ये आम्ही आता लढा देत आहोत आणि नागपूर सुद्धा कन्यासनी तिथला टेंडर काढला आणि ती जागा अजून कोणी करू नये किंवा कोणाच्या घशात, बिल्डरांच्या घशात जाऊ नये म्हणून आम्ही कोर्टामध्ये रिट पिटिशन केलं आणि ते जागा आम्ही हस्तगत करू आणि तिथं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मी जर आमदार झालो तर माझ्या मनाची अशी इच्छा आहे की माझ्या ह्या गोरगरीब जनतेला, उत्तर नागपुरातील माझ्या दलित बांधवांना इथं एक चांगल्या प्रकारचं असं उद्यान बनवून द्यायचं, वाचनालय बनवून द्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा उत्तर नागपूरचा किल्ला आहे, गड आहे, तुम्हाला चांगल्या प्रमाणात माहिती, आणि ह्या गडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असं तिथून एकदम शिरल्यानं तसं माहीत झालं पाहिजे की हा खरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गड आहे आणि ते मी पूर्ण करीन. तसे अनेक पदे भूषवली आहेत. मला समाज कल्याणद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार मिळाला. मला दलित मित्र दिल्लीच्या मधून मला दिल्लीच्या इथून मला दलित मित्र पुरस्कार मिळाला. मागे मी एक असा स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट मध्ये काम केलं. अनेक असे पदावरती गेलो आणि मी राजकीय याच्यामध्ये मला अनेक पद मिळाले. मी चांगल्या, मला शरद पवार साहेबांनी मोठे मोठे पद देऊन मला भूषविले. माझ्याकडे एक कामगिरी चांगली दिली आणि तेव्हापासून पवार साहेबांचा माझ्या डोक्यावर आणि अजित पवारांचा माझ्या डोक्यावरती हात होता आणि त्यामुळे मी आज मोठा झालो आणि त्याच्याच आशीर्वादाने मी उत्तर नागपूरचा विकास करणार. मतदारांना हे आवाहन करेन की भैया, प्रत्येक घरोघरी इलेक्ट्रिकची व्यवस्था असली पाहिजे, प्रत्येक घरोघरी नळाची लाईन गेली पाहिजे. जे आज उत्तर नागपूर मोठी समस्या आहे गडरची, ते गडरची व्यवस्था सुरळीत चालली पाहिजे. लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे. आणि मेन उद्देश असा आहे की उत्तर नागपूरमध्ये श्रम वस्त्या भरपूर आहेत. त्या श्रम वस्त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास करून त्या श्रम वस्त्यामध्ये त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे त्याने देण्याचं काम प्रामुख्याने मी करणार आहोत. उत्तर नागपूरमध्ये चांगला विकास व्हावा, उत्तर नागपूरचा एक वेगळ्या प्रकारचा दर्जा राहावा, यासाठी मी अतोनात प्रयत्न करणार आहोत आणि मरेल
तरी चालेल, परंतु मी माझ्या उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास करेल अशी मी आपल्याला हमी देतो.